मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई। मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य थेट अमित शहांना आव्हान। राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचा पक्ष वाढत नाही। कधी मोदी भाजपचं कौतुक करायचं तर कधी टीका करायची। सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट। व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांची बाचाबाची। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीवरचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी। धंगेकरांची मागणी। धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। 2024 मध्ये दोन्ही LLP कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री। व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही। मुरलीधर मोहोळांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। 2 सप्टेंबरला काढलेला GR केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची भुजबळांवर टीका। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार।